नमस्कार मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहीत व्हा, जर तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला हवा तुम्हाला माहीत पडेल काय आमच्या गावात होता लगीन. लगीन सांगला म्हणजे पण आम्हाला लग्न लावायचं जायचा होता ते सेनला. तर मग पटापट तयारी केली. पळचा बाजार मस्तपैकी ते दिवशी भरेल रविवारीचा होता. मग पळचा बाजार सोडून तसे आम्ही गेलो मस्तपैकी तेशेश्वर मंदिरासमोर. चला मग आता जरा दर्शन बिर्शन घेऊ. मस्त मंदिराचे बाहेर आम्ही मस्त उठा बिटा काढून तिथे गेलो आतमध्ये. तर पाहिलं तर मग काय मंदिराचं काम चालू होता का काय, तर अख्खा मस्त त्यांचा काम बिम चालू होता. मस्तपैकी त्यांनी इकडे तिकडे फ्लावर बिलवर ठेवतो. चला मग आपले दर्शन बिर्शन घेऊ मग जाऊ लगीन लावायला. तर मग तो नवरदेव सांगाल का एवढं मनीस आलं आणि तसे लग्न पण नाही लावायला आलं. तर मग काय मी पण गेलो मस्तपैकी महादेवाचा मस्तपैकी दर्शन घेतला. आणि तसे पण मी पण किती येडा हूँ, आधी जाऊन शिवलिंगचा दर्शन घेतला, नंतर बाकी देवांचा, नंतर जाऊन नंदी महाराजांचा पण तसा काय ना, देव बरोबर समजून घेतो. मग आम्ही पण दर्शन बिर्शन घेतला. चला मग आता मस्तपैकी मासं पाहायला जाऊ. मस्तपैकी लोक पाहतो, आम्ही जाऊन पोहोचलो मस्तपैकी. तुम्हाला चला मग आता पाण्यात म्हणून मोबाईल डायरेक्ट. पण मग तुम्हाला विचारायला हवा काय व्हायचा पक्का वाट मोबाईल आहे त्याचा कसा काही पाण्यात बुडवला. तर तसा काय नाही होता. एक मित्राचा मोबाईल iPhone 15, तर मग तोच घेतला आणि मग मस्तपैकी व्हिडिओ काढला. आणि तसे चला मग आता लग्नाला लागत राहतील. चला मग पहिले पेटोबा करून घेऊ. मस्तपैकी आलो हॉटेलमध्ये. तसे मस्तपैकी 2-2, 3-3 वडापाव हाणलं. मस्त जाऊन एक रील काढली. तशी चला मग आता लग्नाला गेलो तर लग्न सांगायला लागली. तो विषय असा झाला का आम्ही तिकडे मस्तपैकी रील काढत होतो. तर इकडे लग्न लागून राहील तसं. तर मित्र सांगत होता, तू सांग पब्लिकमध्ये सांग व्हिडिओ काढून दाखवतो. मग हो घ्या म्हणून पब्लिकमध्ये तुम्हाला कसा व्हिडिओ काढून दाखवतो. तो मित्राचा मग लगीन लावत नाही म्हणून भेटला. तर मग दुसऱ्यांची लग्न लागते ते आणि ते मग जान मस्तपैकी मग पाहून गेलो. तर मोठा फटू तर काढत होती. तर मग लग्नात मग लागली. चला मग आता थंडा बिंडा घ्या. गेलो तर नवरीची मग काय भाऊनी थंडा घेते. आणि तसे मस्त थंडा बिंडा पिला. आणि मस्तपैकी आम्ही घरची वाट झाली. अर्धे एक आलो तर एक दिसला तळा. तर भाऊ सांग, चल सांग तळेच सांग मस्तपैकी सांग, एक सांग फुल सांग, मला सांग हिचा सांग आहे. तर मग चल मग त्याला फार फुल आवडेल. तर मग तोच गेला आणि तसे मस्तपैकी खोडून तसे घेऊन आला. ही कशाची फुला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. फुला तर मस्त दिसत होती. पण चला मग आता आपल्याला मन कलर घ्यायचा. दादाने मन कलर सांगितला तो मन घराला कलर मन घेऊन जाऊ. मस्तपैकी गाडी बसून गेलो वाडीचे दुकानात. मस्तपैकी आलो तर कलर एवढा महाग तर अख्खा पैसे दिलेच कपलं. तर मग काहीतरी मग खायचा होता. तर ते भुकत जसं घरी असं आलो. तर मग घरी आलून तसे मस्तपैकी जेवलो, दाबून जेवलो. तसे मस्तपैकी ही फुला बाटली ठेवली. ती मोठी कोमाची गेली. तशी मग आय डीला फॉलो कर जास आणि लाईक कर जास बस.